आज स्पेशल काय आहे बाबांच्या बर्थडेला? आज बाबांच्या आवडीचे कोंबडी वडे करूया. वाव! कोंबडी वडे! हे आहे कोंबडी वडे बनवायचं साहित्य. बघून घ्या. हे तांदळाचं पीठ अर्धा किलो आहे. 1 वाटी रवा आहे हा, आणि अर्धी वाटी उडदाची डाळ, उकडे तांदूळ, बॉइल्ड तांदूळ. हे गव्हाचं पीठ पाऊण वाटी आहे, आणि मेथी 2 चमचे, धने 2 चमचे, आणि मीठ. हे सुकं चिकनसाठी पाऊण किलो चिकन आहे, आणि हे हळदीचं आहे रशासाठी. हा गरम मसाला आहे, ही हळद आहे, हे मीठ, आणि हा मसाला आहे, ह्याच्यामध्ये पण गरम मसाला आहे. हे 4 कांदे भाजायला घेतलेले आहेत. हे फोडणीसाठी सुकं आणि पातळ, याला दोघांना फोडणीसाठी कांदा चिरलेला आहे. 1 वाटी ओलं खोबरं, 2 वाटे सुकं खोबरं, कोथिंबीर आणि आलं. आता मी हे चिकनला मॅरिनेट करायला मसाला लावते. 3 चमचे मसाला. हा गरम मसाला आहे, हा अर्धा चमचा टाकायचा. थोडंसं किंचित हळद टाकायची, कारण त्याच्यात हळद टाकलेली आहे. आता ह्याच्यात मी 3 चमचे आल्याची पेस्ट टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे मीठ टाकायचे. आता मी रश्याच्या चिकनला मॅरिनेट करते. मसाला लावते 2 चमचे, त्याच्यात 2 चमचे मीठ, कोथिंबीर थोडीशी टाकायची. हे मॅरिनेट करून घ्यायचं. आता हे सुक्या चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं. 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं. असं करायचं, संपूर्ण लावून घ्यायचं. आता ह्याला 15 मिनिटं ठेवायचं. चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता मी वड्याची तयारी करते. आता कढई गरम झालेली आहे. आता हे मी बॉइल्ड तांदूळ भाजून घेणार आहे. ते ब्राऊन व्हायला पाहिजे भाजून. आता तांदूळ भाजले आहे, आणि याच्यामध्ये मी मेथी आणि धने टाकते. हे भाजून घ्यायचे याच्याबरोबर, ते पण ब्राऊन झाले पाहिजे. आता हे भाजून झालेलं आहे, आणि मी आता गॅस बंद करते. ही उडदाची डाळ अशीच टाकायची असते आतमध्ये, आणि याला मिक्सरला लावून घ्यायचं. जरा थंड व्हायला द्यायचं, आणि मग मिक्सरला लावायचं. आता हे मिक्सरला लावून घेते. आता हे बारीक झालेलं आहे. हे बघा, हे आता ह्या पिठामध्ये मिक्स करायचं. आता बघा, हा रवा घालायचा त्याच्यात. हे गव्हाचं पीठ, हे वडे सॉफ्ट होण्यासाठी. आवडीनुसार मीठ. हे पाणी कोमट झालंय. आता मी ते पाणी घेते पीठ मळायला. जास्त गरम नाही करायचं, थोडस कोमट करून घ्यायचं. आता हे पीठ मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. एवढं घट्ट मळायचं. आता कांदा भाजायला टाकते. कांदा भाजून ब्राऊन झाला की मग खोबरं टाकायचं. याला ब्राऊन करून घ्यायचं तेल टाकून. थोडं तेल टाकायचं कांदा भाजायला.
कांदा भाजायला थोडा वेळ लागतोय, तर मी तोपर्यंत चिकन फोडणीला घालते. एवढं तेल घ्यायचं चिकनला. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. त्यात कांदा घालते. फोडणीला कांदा घातलाय. हा कांदा पण ब्राऊन होऊन द्यायचा, फोडणीचा कांदा. आता हे ब्राऊन झालाय कांदा. मी आता याच्यात खोबरं टाकते. दोन्ही खोबरं ओलं आणि सुकं एकत्र केलं तरी चालतं. एकत्र करून ब्राऊन कलर परत भाजून द्यायचा व्यवस्थित. आता कांदा खोबरं भाजीपर्यंत मी चिकन फोडणीला घालते. कांदा ब्राऊन झालाय. आता मी त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस स्लो करायचा. आता हे खोबरं भाजून झालेलं आहे. असं भाजायचं, एवढं भाजायचं. आता त्याला मी काढते. आता सुकं चिकन ठेवलेलं आहे. पातळ चिकन करायला रसा चिकन एवढं तेल घालायचं. आता तेल तापलंय. आता कांदा फोडणीला घालायचा. हा कांदा ब्राऊन झालाय. आता हे रश्यासाठी चिकन ठेवलं होतं ते मी फोडणीला घालते. हे आता 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि नंतर त्याच्यात खोबरं घालायचं. हे खोबरं भाजून ठेवलं होतं ते आता मी वाटायला. खोबरं एवढं बारीक करायचं, जास्त जाड नाही ठेवायचं. हे खोबरं आता मी सुकं चिकन मध्ये घालते. जास्त नाही घालायचं, 2च चमचे घालायचे. त्याच्यावर आता झाकण ठेवायचं 5 मिनिटं. आता हे रश्याचं चिकन पण तयार झालं. त्याच्यामध्ये मी खोबरं घालते रश्याला. तुम्हाला किती पातळ पाहिजे, जाड पाहिजे तसं करायचं. हे चिकन ठेवलं होतं ना मॅरिनेट करावं, त्याचं हे पाणी आहे. त्याच्यात पाणी टाकलंय. मसाला आहे त्याच्यामध्ये, ते पाणी टाकलं. रसा झाला. तुम्हाला याच्यापेक्षा पातळ पाहिजे तर पातळ पण करू शकतो. खोबरं टाकले. ह्याला आता 5 मिनिटं उकळी यायला द्यायचं. आता ह्याला उकळी यायला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. हे चिकन मी माझ्या मुलांना तोंडांसाठी केलंय. फक्त त्याच्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट आणि लाल तिखट लावलेलं आहे. सुकं चिकन तयार झालंय. त्याच्यावर कोथिंबीर टाकून पण आता चिकन रस्सा रेडी झालेला आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकते. आता चिकन रेडी झालं. झाकण ठेवते. तेल टाकते वडे तळायला. आता पीठ हे थोडस मळून घ्यायचं. थोडं
वडे पोळे करायचे. केळीचं पान असेल तर, नाहीतर प्लास्टिकची पिशवी असे टाकून द्यायचे वडे. तापले आता वडे सोडले. चला या चिकन वडे. कोकणचे कोंबडी वडे झकास झाले आहेत. Please like, share and subscribe.